स्वामी समर्थ। तर हा ड्रेस माहीत आहे, श्रावणीला मी दिवाळीमध्ये शिवलेला सेम त्याच म्हणजे तसाच ड्रेस शिवायची ऑर्डर आलेली, तर तो ड्रेस शिवून घेतला इथे मस्तपैकी। प्लेट्स वगैरे बघू शकता, खूप आवडला त्यांना आणि छान शिवलेला। आणि त्याच्याबरोबर बेल्टसुद्धा शिवायचं होतं, तर हा बेल्ट आणि ड्रेस मी दिला त्यांना। त्यानंतर आम्हाला बनवायची होती पावभाजी, त्यासाठी इथे सगळं साहित्य काढून घेतले। 5 कांदे, 5 शिमला मिरची, 6 टमॅटो, 5 बटाटे सोलून ठेवलेले, एक एक कप भरून म्हणजे एक एक वाटी भरून सगळ्या भाज्या, वाटाणा, फ्लावर, गाजर, बीट मी घेतेच। सगळ्या भाज्या स्वच्छ धुतल्या आणि कुकरमध्ये उकडायला ठेवल्या। इथे 3-4 शिट्ट्या देणार, सॉफ्ट शिजवायचे। त्यानंतर कांदे, शिमला मिरची आणि टमॅटो छान बारीक कट करून घेतले। आणि कट करायचे नसतील तर चॉपरमधनं आपण काढून घेऊ शकतो, फक्त मिक्सरमधनं नका काढू। इथे छान बारीक सगळं कट करून घेतलं। शिट्ट्यासुद्धा झाल्या, कुकर थंड करायला ठेवलं आणि अद्रक लसूण पेस्ट वगैरे सगळं इथे काढून घेतलेलं। त्यानंतर एका टोपामध्ये मी तेल घातलेलं आहे 1 वाटीभर। त्यानंतर 2 ते 3 चमचे बटर घातले। बटर छान मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये जिरा आणि हिंगाची फोडणी दिली आणि त्याच्यावर कांदा घातलेला आहे। 5 कांदे इथे मी घेतलेले। छान कांदा आपल्याला सॉफ्ट शिजवायचा आहे, एकदम सॉफ्ट असा शिजला का त्याच्यामध्ये शिमला मिरची घालायची आहे। आणि शिमला मिरची घातल्यावर मी मीठ घालते इथे। शिमला मिरचीसुद्धा आपल्याला सॉफ्ट शिजवायची। तोपर्यंत श्रियाला आलेला मम्मी काय करते ते बघायला, त्याचं उचापते असतात किचनमध्ये। त्यानंतर सगळ्या भाज्या उकडलेल्या ना, त्यांना छान मॅशर घेऊन मॅश करून घेतले, एकदम सॉफ्ट मॅश केलेले आहेत। आपली शिमला मिरचीसुद्धा इथे शिजलेली आहे, छान तिला परतून घेते। त्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट 2 चमचे भरून घातलेली आहे मस्तपैकी, तिलासुद्धा परतून घ्यायची। छान सुगंध आला तिचा का मग आपण टॅमॅटो इथे 5 ते 6 घेतलेले आहेत, ते छान परतून घ्यायचे आणि त्यांना सॉफ्ट शिजण्यासाठी झाकण देऊन शिजायला ठेवायचे। थोड्या वेळाने तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। टॅमॅटोसुद्धा छान सॉफ्ट झालेलं आहे, मॅशरने ते सुद्धा मॅश करायचं। आता मी इथे पावभाजी मसाला घालते, 3 ते 4 चमचे घातलेला आहे। जास्तीचं घालायचा, पावभाजी बनवतो तर एक्स्ट्रा थोडा घालायचा। त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर घातली, म्हणजे आपण तिखट खातो त्याप्रमाणे। छान मॅशरने मिक्स केल्यावर हा मसाला आपला तयार झालेला आहे आणि ह्याच्यामुळेच पावभाजी टेस्टी लागते। आता आपल्या उकडलेल्या भाज्या त्यामध्ये घालणार, एक्स्ट्राचं थोडं पाणी घालणार आणि छान मिक्स करून घेणार। पावभाजीमध्ये पाणी घातलं तरी ती घट्ट होते, कारण का त्याच्यामध्ये बटाटा असतो। टेस्ट करून बघितली, खूप टेस्टी झालेली आणि मी खाल्लं बघितलं म्हणून श्रियालासुद्धा दिलं थोडंसं। त्यानंतर उकळी काढली एक मस्तपैकी आणि मग बटर घातले, त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली। आपली पावभाजी तयार आहे। छान कांदा आणि हा लिंबू ऑरेंज कलरचा गावठी यांनी आणलेलं ते असं कट करून घेतले, बटर लावून छान पाव गरम करून घेतले आणि इथे पावभाजी सर्व करायला घेतली। खूप टेस्टी झालेली, अशा प्रकारे बनवून बघा। आपण भेटूया छानशा नेक्स्ट व्लॉगमध्ये। आता बाय।